जय जय रघुवीर समर्थ. मी स्वाती मकरंद कुलकर्णी, राहणार नाशिक, वयवर्ष 49. मी अनुराधा राजाध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे. माझा श्लोक क्रमांक आहे 11. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. अनुराधा राजाध्यक्ष यांच्या श्लोक क्रमांक 73 यावरील विवेचनामध्ये मला त्यांनी उत्तम उदाहरण जे दिलेलं आहे ते म्हणजे एका अभिनेत्याचं, एका प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्याचं तपश्चर्या साधना ही खूप मोठी असते आणि त्यासाठी तो अथक मेहनत घेत असतो. संपूर्ण आयुष्य त्याचं पणाला लागत असतं आणि म्हणून या तपश्चर्येलाच ते राम म्हणतात. दुसरं असं की समाजामध्ये वावरत असताना एकमेकांचे हेवेदावे न करता आपण समाजाला चांगलं काय देऊ शकतो याचा विचार माणसाने नेहमीच केला पाहिजे. रामदास स्वामी यांनी प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हटलेलं आहे. हा राम म्हणजेच आपलं नित्यकर्म आहे. हे नित्यकर्म नेहमीच चांगलं असायला हवं. माझ्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला प्रश्न विचारतात की या जगामध्ये सर्वात सुखी असा माणूस कोण आहे हे शोधूनही सापडणार नाही. श्रीमंत असो वा गरीब असो, प्रत्येकालाच काही ना काहीतरी समस्या दुःख हे आहेच. एका शेतकऱ्याने शेतामध्ये कारल्याचं बी लावलं, पण फळाची अपेक्षा मात्र तो गोड करतो. हे कितपत योग्य आहे? म्हणून जसं पेराल तसं उगवणार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आपले नित्यकर्म जे काही आहेत ते नेहमी चांगले असले पाहिजे. आपण आलेल्या परिस्थितीला कशा पद्धतीने प्रतिसाद देतो हे फार महत्त्वाचं आहे आणि पूर्वसंचित जे आहे, पूर्वकर्म जे आहे त्यानुसार आपल्याला फळ मिळणार आहे. निक वुयचिक हा जगामधील सगळ्यात मोठा प्रसिद्ध असलेला मोटिवेशनल स्पीकर आहे. कोट्यवधी निराश लोकांना त्यांनी जगण्याची एक नवीन उमेद देणारी ही व्यक्ती आहे. त्यांना ट्रेटा ॲमेलिया सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ असा आजार झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना हातपाय गमवावे लागलेले होते आणि हे पूर्वसंचित स्वीकारूनच त्यांनी पोहण्याचं प्रशिक्षण घेऊन अनेक खाड्या, अनेक ठिकाणी त्यांनी पोहण्याचं यशस्वी ध्येय त्यांचं जे होतं ते करून दाखवलेलं दिसतं. दुसरं असं की माझ्या एका विद्यार्थ्याने हेच स्वीकारलं, आलेल्या परिस्थितीला कशा पद्धतीने आपण प्रतिसाद द्यायचा हे त्यांनी शिकवलं. ते म्हणजे की त्या विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळवले आणि त्याचा जो सवंगडी होता तो मात्र छान गुणांनी पास झाला. मी त्याला सांगितलं की हे जे काही कमी गुण मिळालेले आहेत त्याच्याने हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, पण ते स्वीकारून, ते पत्करून आपण छान जोमाने अभ्यास करायचा आणि तुझं जे ध्येय आहे छान गुणांचं, छान प्रमाणपत्र मिळवण्याचं, ते नक्की साध्य करायचं असेल, ठरलेलं असेल, जिद्द असेल तर तू नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहेस. आणि त्या माध्यमातून त्याने खूप छान अभ्यास केला आणि संपूर्ण विद्यालयामध्ये त्याने पहिला नंबर मिळवला. दुसरं असं की अरुणिमा सिन्हा नावाची जगामधली पहिली दिव्यांग माउंट एव्हरेस्ट सर करणारी महिला, जिला चालत्या रेल्वेतून चोरांनी ढकलून दिलं, त्याच्यामध्ये तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आणि कृत्रिम पाय तिला बसवावे लागले आणि तिचं जे ध्येय होतं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं ते तिने त्या कृत्रिम पाय बसवलेले असताना सुद्धा तिने जिद्दीने करून दाखवलं. जगासमोर एक आदर्श निर्माण केला की कोणतीही कठीण परिस्थिती पुढे गुडघे न टेकता आपण यशस्वी व्हायचं, आपण ते कठीण परिस्थिती पुढे नतमस्तक व्हायचं नाही. हे जे काही तिचं सांगणं आहे, हा जो धडा तिने जगासमोर दिलेला आहे तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. धन्यवाद.